आई गावावरून आली आणि तिने तिच्या हातचा एखादा पदार्थ बनवला नाही असं कधी होतच नाही. तसंच बघा आज तिनं ना लाटी वडी बनवली ती आमच्यासाठी. काही ठिकाणी ना ह्याला मासवडी सुद्धा म्हणते ती. खरं सांगू का, ह्याच्या आधी मी सुद्धा कधी मासवडी बनवली नाही, म्हणूनच आई बनवताना ना मी एकदम लक्ष देऊन बघत होती. ही वडी बनवायला आई नाही तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी बेसन पीठ घेतले. त्यामध्ये ना तिनं धनापूड, गरम मसाला, दालचिनी पावडर, हळद असं घातलं होतं. त्याच्यामध्येच तिनं जरा आमचा घाटी मसाला सुद्धा ऍड करून पीठ मळून घेतलं. आईने पीठ मळून दिल्यानंतर ना मी समृद्धीने असं छानसं लाटायला घेतलं आणि आई सांगेल तसं आम्ही करत होतो. आता इथं ना सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपण ज्या लातिंबीवर मसाला भरतो ना ते सारण सुद्धा आईने इथं तयार करून घेतलं. आणि त्याच्यासाठी इथं ना कारळ्याचं कूट, मीठ, दालचिनी पावडर, धना पावडर, गरम मसाला असं सर्व तिने ऍड केलं, लसूण, खोबरं. आता हे सर्व ना त्या लातिंबीवर पसरवून शिनी मस्तपैकी असा रोल करून घेतला आणि त्याला लाटी वडीचा आकार दिला. त्यानंतर ना त्याचे छोटे छोटे काप करून ना वडी वाफवून घेतली. अशा प्रकारे आईच्या हातची ना मस्तपैकी अशी लाटी वडी तयार झाली. ही मासवडी आहे ना नुसती वाफवलेली सुद्धा खूप छान लागते, पण काही जण ना ह्याचा रस्सा सुद्धा बनवते आणि काही जण तळून खाते. ती कशीही केली ना तरी ही मासवडी खूपच चवीला छान लागते. जेवढा वेळ ना आपली आळू वडी वाफवायला लागतो ना तेवढाच वेळ ह्या सुद्धा वडीला लागतो. आता वडी बनवून झाली ना की आम्ही गेलो मार्केटमध्ये, कारण समृद्धी नाही गावी जायची होती. समृद्धीसाठी थोडीशी आम्हाला खरेदीही करायची होती. आमच्या इथं ना बुधवारचा बाजार भरतो, त्याच्यामध्ये ना एवढी भरपूर गर्दी असते की काय खरेदी करायचं म्हटलं ना की खूपच अवघड होतं. आणि त्याच्यात बघा आमचा आरव ना खूप इकडे तिकडे धावून मस्ती करत होता. आता बघा आमची जवळजवळ सर्व शॉपिंग झाली होती. घरी जातानाच ना आपले काही सबस्क्रायबर सुद्धा भेटले. आता काय होतं, अशी मी कधी बाहेर पडली ना तर 1-2 सबस्क्रायबर आपले भेटते तीच. चला तर मग पटकन एक व्हिडिओला लाईक करा.